नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाडीबीटीच्या स्कॉलरशिपच्या अंतर्गत अर्ज केलेल्या आणि शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या परंतु अद्यापही शिष्यवृत्ती खात्यात न आलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना एक अतिशय असा महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना याचबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या दोन्ही शिष्यवृत्ती योजना करता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या संदर्भातील दोन महत्त्वपूर्ण GR 24 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. राज्यातील आर्थिक दुर्बल अर्थात म्हणजेच की EBC घटकातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क विद्यार्थी योजना ही योजना राबवली जाते. या दोन्ही योजनांकरता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना 2023-24-25 मध्ये अर्ज पात्र ठरलेले आहेत अशा पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्याची रक्कम अदा करण्यासाठी 2026-27 करता तरतुदी करण्यात आलेली आहे. निधीतून 159,56,04,000 रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. महाडीबीटी स्कॉलरशिपच्या पोर्टलवरती अर्ज केल्याने पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या डीबीटीद्वारे बँक अकाउंटमध्ये हा निधी वितरित करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच की चुकीची खोटी माहिती भरून शासनाकडून वसतिगृह निर्वाह भत्ता प्राप्त करून घेतले असल्याचे निदर्शनास आल्यास अशी रक्कम देखील वसूल करण्यात यावी अशा प्रकारची सूचना देखील GRच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. तर छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2023-24-25 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्यासाठी 192,70,20,000 रुपये एवढी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. हा निधी देखील पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देखील यामध्ये देण्यात आलेल्या आहे. हे दोन्ही GRच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण अशा योजना निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना एक मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. आणि तुम्हाला जर अशाच नवीन अपडेट हव्या असतील, माहिती हवी असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.